जिल्हा परिषद हायस्कूल इस्लापूर, तालुका किनवट या शाळेमध्ये शिकणाऱ्या इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांचं परत एकदा स्वागत. आज धडा पहिला तास क्रमांक 2 आपण सुरुवात करणार आहोत. यापूर्वी आपण पहिल्या तासामध्ये संख्येचे प्रकार पाहिले. नैसर्गिक संख्या असतील, पूर्ण संख्या असतील, पूर्णांक संख्या असतील, परिमेय संख्या असतील, अपरिमेय संख्या असतील आणि वास्तव संख्या असतील. ती झाली उजळणी. पण आज आपण परिमेय आणि अपरिमेय संख्या या आपल्या पहिल्या धड्याच्या प्रत्यक्ष धड्यामध्ये जो काही भाग दिलेला आहे तो शिकण्यास आपण आज प्रत्यक्ष सुरुवात करणार आहोत. तर धड्यामध्ये सुरुवातीला आपण परिमेय संख्या ज्या आहेत त्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या ते आपण पाहणार आहोत. परिमेय संख्या रेषेवर दाखवणे. परिमेय संख्या रेषेवर दाखविणे. परिमेय संख्या रेषेवर दाखवणे. तर यामध्ये जो अभ्यास किंवा सराव संच 1.1 आहे त्यातला जो पहिला प्रश्न आहे पुस्तकामध्ये की संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा, प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा. तर तो आपण पहिला प्रश्न आपण सोडवणार आहोत. मग त्या पहिल्या प्रश्नासाठी आपण 2 वेगवेगळ्या संख्या रेषा काढणार आहोत. मग पहिली संख्या रेषा त्यातलं पहिलं गणित पहिल्यामध्ये आहे 3/2, 5/2 आणि -3/2. आणि दुसरं जे गणित आहे त्याच्यामध्ये 7/5, -2/5 आणि -4/5. या 2 उदाहरणासाठी आपण 2 वेगळ्या संख्या रेषा काढणार आहोत आणि ती संख्या रेषेवर कशी दाखवायची हे आपण बघणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण संख्या रेषा काढू. याला वास्तव संख्या रेषा असं जो म्हणायचं. 0 मध्ये 0, उजव्या बाजूला धन पूर्णांक संख्या 1, 2, 3, 4, 5, 6. डाव्या बाजूला ऋण -6. आता पहिली जी संख्या आपल्याला दाखवायची आहे ते 3/2. 3/2. दुसरी आहे 5/2 आणि तिसरी आहे -3/2. सगळ्याचा छेद सारखा आहे 2, 2, 2. मग आपण काय करायचंय, या 2 धन संख्या आहेत आणि ही ऋण आहे. तर इकडल्या बाजूचे छेदस्थानी किती आहे 2. तर प्रत्येक एककाचे 2 समान भाग करायचे. हे 2 केले, हे 2 केले, हे 2, हे 2, हे 2, हे 2. तसंच डाव्या बाजूला हे 2, हे 2, हे 2 भाग झाले, हे 2 भाग झाले, हे 2 भाग झाले. आता 3/2 म्हणजे शून्याच्या उजवीकडं तिसरा भाग 1, 2, 3 ही झाली संख्या 3/2. इथं तिसरा भाग 1, 2, 3 हे झालं 3/2 म्हणजेच 1.5. त्यानंतर 5/2 धनसंख्या पाचवा भाग 1, 2, 3, 4, 5 हे झालं 5/2 -3/2 इकडं 1, 2 तिसरा भाग हे झालं -3/2. असा आपल्याला आणखीन छेद 2 असणाऱ्या संख्या इथे दाखवता येतील. आता या उदाहरणासाठी 7/5, -2/5 आणि -4/5 साठी अजून एक नवीन संख्या रेषा आपण काढू. मध्ये घेऊ 0, 1, 2, 3, 4, 5, 6. थोडंसं आपण काय करू, त्याला थोडंसं मोठं करू म्हणजे आपल्या लक्षात येईल दिसण्यासाठी. पण अनेक कागदावर दाखवत असताना एकच घ्यायचा पट्टीने. आता हे उदाहरणासाठी आपण घेतो आहोत 0, 1, 2, 3, 4 -1
-2 -3. तर छेद किती आहे 5, म्हणजे प्रत्येक एककाचे आपल्याला 5 समान भाग करायचे, म्हणून मोठ्या मोठ्या अंतराने संख्या घेतली 1 2 3 4 5. याचे पण 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. इकडे पण 2 3 4 5, 1 2 3 4 5, 2 3 4 आणि 5. आता आपण संख्या दाखवू. पहिली संख्या आहे 7/5, म्हणजे धन पूर्णांक संख्या आहे, धन. मग 7वा भाग शून्याच्या इकडे 1 2 3 4 5 6 7, म्हणजे हा इथं जे बिंदू आला तो आहे 7/5. परत -2/5, म्हणजे दुसराच शून्यानंतर दुसरं 1 2, हे -2/5. -4/5 चौथा भाग 1 2 3 4, इथं 1 2 3 4, हे -4/5. हे वजा 1 इकडे आहे, इथं आहे वजा 1. तर अशा प्रकारे आपल्याला कोणतीही संख्या ही वास्तव संख्या रेषेवर दाखवता येईल. याला वास्तव संख्या रेषा असं म्हणायचं, रिअल लाईन. ही असते रिअल लाईन, वास्तव संख्या. या संख्या रेषेवर सर्व वास्तव संख्या आपल्याला दाखवता येतात. तर यानंतर दुसरा प्रश्न जो आहे तो दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण द्यायची आहे. तर त्यासाठी मी संख्या रेषा काढतो पुस्तकात दिल्याप्रमाणे, आणि मग आपण उत्तर देऊ. शून्य 1 2 3 -1 -2 -3. प्रत्येकाचे 4 समान भाग केले, 1 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. हा तसंच इकडे पण 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. आणि बघा इथं ए हा बिंदू दाखवलेला आहे, इथं 2 रेषा सोडून इथं बी हा बिंदू दाखवलेला आहे. त्यानंतर इथं ई हा बिंदू दाखवलेला आहे, इथं ओ आहे, इथं एफ आहे, नंतर इथं सी आहे, त्यानंतर इथं डी आहे. आता प्रश्न काय विचारले बघा. प्रश्न विचारला आहे पहिला की बी हा बिंदू कोणती संख्या दर्शवितो. बी हा बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवतो. बी कडे बघायचं. आता नीट बघायचं, प्रत्येकाचे 4 समान भाग झाले, याचा अर्थ छेद 4 लिहायचा. छेद किती लिहायचा 4. मग बी ऋणकडे आहे, शून्यापासून कितवा भाग आहे बघायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10/4, पण चिन्ह ऋण आहे म्हणून ऋण 10/4. यालाच आपण -5/2 असं पण लिहू शकतो. त्यानंतर विचारले आहे 1.34 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे. सगळ्यात अगोदर याला पूर्णांक करून घेऊ. 4 1 4, 4 3 7, 7/4. आता 7/4 म्हणजे छेद 4 आहे, 4च भाग आहेत सगळ्याचे. 7वा घटक शून्यापासून इकडे धन असल्यामुळे 1 2 3 4 5 6 7. कोणता बिंदू आहे 7. सी हा बिंदू. कोणता बिंदू सी. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे डी या बिंदूने डी ने 5/2 ही संख्या दाखवली आहे. सत्य का असत्य.
सत्य का असत्य. आपण डी कडे जाऊ. डी आता प्रत्येकाचा छेद 4च आहे म्हणजे छेद 4 डी शून्याच्या इकडे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे 10/4 डी चे निर्देशक 10/4 म्हणजेच 5/2 म्हणजेच डी ने 5/2 ही संख्या दाखवली म्हणून सत्य आहे. सत्य आहे. अशा प्रकारे सराव संच 1.1 मधील पहिल्या प्रश्नातली 2 उदाहरणं आणि प्रश्न दुसरा आपण संपूर्ण सोडवलेला आहे. तर उद्या आपण परिमेय संख्यामधील क्रमसंबंध म्हणजेच लहान मोठेपणा अभ्यासणार आहोत. तर सर्वांनी मी सांगितल्याप्रमाणे घरी अभ्यास करायचा आहे आणि काय अडचण आल्यास माझा फोन नंबर तुम्हाला माहिती आहे, फोन करून विचारायचं आहे. धन्यवाद.